मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण आपल्या एका सबस्क्रायबर कहिलेलो एक सत्य आणि भयानक अनुभव बघणार असो। त्यांच्या घराच्या गच्चीवर कोणीतरी खोटा नाटा करून टाकलेला होता आणि त्या सगळ्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकता या तुमका ही गोष्ट पूर्ण ऐकल्यावर समजतच। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा मी 13 वर्षांचो होतय। माका चांगला आठवता आमच्या शाळेसून सहल गेली होती आणि मी सहलीसूनच घराकडे परत येत होतय। तरी रात्री 8च्या दरम्यान आमची सहलीची एसटी होती, ती आमच्या घराकडे थांबली। तसं मी पटकन उतरलय आणि घराकडे जाऊक लागलय। जेव्हा मी घराकडे पोहोचलय तेव्हा माका समजला की घरात फक्त माझे पप्पाच होते। तसे ते माका म्हणाले, बाळा, आई तुझी आजीक बघूक गेल्या, तिची तब्येत अचानक बिघडली आणि माका सुद्धा सारखे सारखे फोन येतात, एक महत्त्वाचा काम असा, तू जर घराकडे एकटो थांबशील तर मी पटकन जाऊन येऊ काय? मी तुझीच वाट बघत थांबले होतय, तू थांबशील ना? आणि घाबरा नको, आई येतली एखाद्या तासात। तसं तेंका परत फोन येलो। तसे ते घाईघाईत थैना निघान गेले। माझं सुद्धा नाईलाज होतो, मी आधी कधीच त्या घरात एकटो थांबले नाही होतय। ही माझी पहिलीच वेळ होती आणि ती सुद्धा रात्रीची। आणि तसा पण माका रात्र काढूची नाही होती, माका फक्त 1-1.5 तास काढूचो होतो, कारण आई परत घराकडे येणार होती। आणि ह्याच एका कारणामुळे मी घराकडे एकटो राहाक तयार झालं होतंय। पण मी लहानपणापासून खूप भित्रो होतोय आणि तेव्हा माझं वय सुद्धा खूप कमी होता। तेव्हा आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहायचो। ती 4 मजल्याची बिल्डिंग होती आणि आम्ही तेव्हा 4थ्या मजल्यावर राहायचो। पण आमच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या खोलीत कोणच राहत नाही होता। वर एकूण 4 खोली होते, त्याच्यातले आम्ही 2 एकत्र करून घेतलं होतं। उरले होते ते 2, पण ते 2 खोली पूर्ण रिकामे होते। आणि 3ऱ्या मजल्यावर सुद्धा अशीच अवस्था होती, ते सुद्धा एकच परिवार राहायचा आणि बाकीचे 3 खोली रिकामे होते। पण त्या खालचा जो परिवार होता ता हसून नसल्यासारखाच होता, कारण मी अजूनपर्यंत त्यांच्यापैकी कोणाकच बघितले नाही होतंय, कारण ते सगळे जास्त करून बाहेरच राहायचे। आठवड्यासून 1-2दाच ते हय यायचे, बाकीच्या दिवसात ते काय करायचे देवाकच माहिती। 2ऱ्या मजल्यावर मात्र सगळे खोली भरलेले होते आणि थई एक मुलगी राहायची जिचं नाव होता श्वेता आणि ती माझ्यापेक्षा 4 वर्षां मोठी होती, म्हणून मी तिका दीदी म्हणायचंय। आम्ही दोघवले खूप मजा मस्ती करायचो। तिच्याशिवाय त्या बिल्डिंगीत माझ्यासोबत खेळाक कोणच नाही होता आणि आमच्या आजूबाजूक सुद्धा जास्त बिल्डिंगी नाही होते। पण माका मात्र श्वेतान जी काय गोष्ट सांगितलेली होती ती अजूनही चांगलीच आठवता। ती एकदा माका म्हणाली होती की कोणीतरी आपल्या गच्चीवर लिंबा वगैरे कापून टाकलेली होती, काहीतरी कोटानाटा करून ठेवलेला होता आणि असं 1-2दा नाही, वारंवार घडायचा। आणि एक दिवशी तर मांसाचं तुकडं सुद्धा गच्चीवर सापडलं होतं। तो एका माणसाचं होतो की प्राण्याचं या मात्र कोणाक समजला नाही। पण श्वेता म्हणायची की आपल्या ह्या बिल्डिंगीत काळ्या शक्तीचा वास असा, ती हय भटाकता आपल्या बिल्डिंगीत रात्रीचे बरेच भयानक प्रकार घडतात। या सगळ्या तिने ह्या बिल्डिंगीत राहणाऱ्या लोकांकडसून ऐकलेला होता, पण ह्यापैकी मी कायच ऐकले नाही होतंय। कदाचित मी लहान असल्यामुळे माझ्यासमोर कोण बोलत नसावा। तेव्हा मी श्वेताक विचारलं होतंय की तू काय सगळ्याबद्दलची माहिती एवढी कळली कशी? तशी ती माका म्हणाली होती की एकदा तुझी आई माझ्या आईक भेटा केली होती आणि तिने माझ्या आईक सांगताना मी ऐकलंय, रात्रीच्या वेळेक तिका गच्चीवरसून कसले कसले आवाज येतात। असा वाटता की गच्चीवर कोणतरी चालता। पैजणींचा आवाज सुद्धा तिका बऱ्याचदा ऐकू केलो होतो आणि तुझ्या आईकच नाही तर तुझ्या पप्पांक सुद्धा ह्या माहिती असा। तेव्हा माझी आई तुझ्या आईक म्हणाली होती की ह्या सगळ्या प्रकारामुळे 4थ्या मजल्यावर कोण राहत नाही
आणि खंयचो भाडेकरू सुद्धा रवाक बघत नाय. तुम्हीच असे पहिले आसास जेनी 4थ्या मजल्यावरची खोली विकत घेतलेली आसा. तेव्हा तुझी आई म्हणाली होती की आमका ते दोनवले खोलये एकदम स्वस्त दरात गावले, म्हणून आम्ही जास्त विचार न करता ते घेऊन टाकलं. श्वेता या सगळा माका सांगतच होती. तेवढ्यात ती अचानक शांत झाली. तसा मी तिका म्हणालोय, काय झालं दीदी, पुढची गोष्ट सांग ना. पण तशी ती म्हणाली की नको, तू अजून लहानस आणि आता जर मी तुका त्या सगळं सांगितलंय तर तू अजून घाबरशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळा मी तुका सांगितलंय या तुझ्या आई पप्पांका सांगू नको. ती सगळी वाक्या माका त्या दिवशी चांगलीच आठवत होती. माझ्या मनात सारखो विचार चाललो होतो की आता खैना पैजणीचो आवाज इलो तर माझा काय खरा नाही. पण माका माहिती होता की ह्यो सगळो प्रकार रात्रीचो होता आणि तसा पण मी रात्री 10च्या आधीच झोपायचंय, त्यामुळे माका तशी काय भीती नाही होती. बरोच वेळ निघून गेलो होतो पण माझी आई काय परत घराकडे इली नाही होती. जवळजवळ 9:30 वय तिले होते. ना आईचो पत्तो होतो ना माझ्या पप्पांचो. मी एकटोच त्या घरात बसलो होतोय आणि तेव्हा मात्र माका चांगलीच भीती वाटूक लागली होती. माका तेव्हा सतत वाटायचा की आता खैसून तरी पैजणींचो आवाज येत. त्या काळ्या शक्तीक चांगल्याच माहिती असतला की मी एकटोच घराकडे असय. ती आमच्या खोलीत तर नाही ना येऊची. आणि मी श्वेता दिदीकडसून ऐकलं होतंय की लहान मुलांका ह्या सगळ्याचो खूप त्रास होता, म्हणून ह्या बिल्डिंगीत कोण लहान मुलं नाही रवत. त्यावेळी माका ती सगळी गोष्ट खोटी वाटत होती. मी तेव्हा फारसो तेव्हा लक्ष दिले नाही होतंय. पण आता जेव्हा मी एकटो घरात होतोय तेव्हा मात्र माझी चांगलीच तणतणली होती. आईन जावच्या आधी सगळा जेवण करून ठेवलेला होता आणि माका सुद्धा भूक लागली होती, म्हणून मी जेवण वगैरे घेतलंय. घड्याळाचे काटे नुसते पुढे पुढे सरकत होते. रात्री 10 वाजून गेले तरी सुद्धा कोण इला नाही होता आणि तेव्हा माझ्याकडे मोबाईल वगैरे पण नाही होतो. माका आता काय करूचा तास सुधरत नाही होता आणि घरात एकटो असल्यामुळे माका काय झोप लागत नाही होती. मी शांत जमिनीवर पडलं होतंय. आईची वाट बघत होतंय. माझ्यासमोर टीव्ही चालू होती. टीव्हीचा आवाज एकदम कमी ठेवलेलो होतो. टीव्ही बघता बघता कधी 12 वाजले ताच माका समजला नाही. जसे 12 वाजून गेले तसं माझ्या कानावर पैजणींचा आवाज पडलो. माका पहिल्यांदा वाटला की तो आवाज टीव्हीसूनच येता, म्हणून मी टीव्हीचा आवाज एकदम बंद केलंय. तसो माझ्या डाव्या बाजून पैजणीचा आवाज येलो. असा वाटत होता की गच्चीवर कोणतरी पैजण घालून चलता. आणि तसोच आवाज परत उजव्या बाजून येलो. तेव्हा माझ्या काळजात इतका धडधडूक लागला की काय विचारूच नको. माझा काळीज अक्षरशः फुटान बाहेर इला असता इतको मी घाबरलं होतंय. माका ज्याची भीती होती नेमका ताच घडला. माका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी गच्चीवर एका बाजूसून दुसऱ्या बाजूक चलता आणि सारखे सारखे फेरिया घालता. म्हणजे तुम्ही विचार करू शकतास, तुम्ही घरात एकटे असास आणि गच्चीवर खयची तरी बाई पैजण घालून अकडे तकडे फिरता. मी अक्षरशः घामान पूर्ण भिजान गेलं होतंय. माझ्या मनात इला होता की मी एकदा वर जाऊन बघतोय की नेमका कोण असा. पण अक्षरशः घराच्या बाहेर पाऊल टाकूक सुद्धा माझे हातपाय थरथर कापत होते. मी मनोमन देवाचं नाव घेत बसलं होतंय. मी देवाकडे एकच प्रार्थना करत होतंय की माझ्या आईक किंवा माझ्या पप्पांका तरी घराकडे पाठव. तेवढ्यात आमच्या घराची लाईटच गेली. सगळीकडे किनाट काळोख पसारलो. तसं माझ्या अंगावर काटोच इलो. आणि तेव्हा माका श्वेता दिदीची ती वाक्य आठवली. ती एकदा म्हणाली होती की रोज रात्री 1:15 वाजता ह्या बिल्डिंगीच्या लाईटी जातात आणि तुम्ही किती प्रयत्न करून बघा ते लाईटी काही येत नाही. बरोबर 2:30च्या आसपास ते लाईटी परत येतात. पण तोपर्यंत तुम्ही बटना किती बंद चालू करून बघा, लाईटी काही लागत नाही. दिदीन माका जा काय सांगितलेला होता त्या सगळा माझ्यासोबत घडत होता. जेव्हा लाईटी गेले तेव्हा माझ्या मनात इला होता की मी खाली दिदीकडे जातोय आणि मी घराच्या बाहेर पडाक सुद्धा लागलं होतंय. पण तेवढ्यात परत एक आवाज इलो आणि यावेळी मात्र तो आवाज पायरीवरसून येत होतो. कोणतरी गच्चीवरसून खाली उतरत होता आणि तो पैजणीचा आवाज संपूर्ण जिन्यावर घुमत होतो. आणि तसे तसे माका श्वेता दीदीन जे काय आधी गोष्टी सांगितलेले होते ते हळूहळू आठवाक लागले होते.
तिने म्हाका एक गोष्ट सुद्धा सांगितलेली होती. ती म्हणाली की रात्री गच्चीवरसून आवाज येलो की थोड्या वेळासाठी तो थांबता आणि जशी लाईट जाता तसा अचानक कोणतरी दरवाजावर नकान हात घासता असो आवाज येता. आणि जशी म्हाका ती गोष्ट आठवली तसो आवाज जालो. मी तेव्हा तर अक्षरशः थरथर कापाकत लागलय. म्हाका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी आमच्या दरवाजावर उभा असा आणि नकान दरवाजो वाजवता. एवढा सगळा ठीक होता, पण दिदी म्हाका असाव म्हणाली होती की काही वेळान तुका आपल्या जवळच्या माणसाचो आवाज येतलो आणि ती तुका दार उघडूक सांगतली. तेव्हा ता सगळा म्हाका एकदम खोटा वाटत होता. पण तेवढ्यात माझ्या आईचो म्हाका आवाज येलो. ती घराच्या बाहेर येली होती आणि म्हाका माझ्या नावान हाक मारत होती आणि दार उघडूक सांगत होती. पण दिदी म्हाका म्हणाली होती की चुकान सुद्धा दार उघडू नको. मी मनातले मनात विचार करत होतोय की हे सगळे गोष्टी माझ्याच आईन त्या दिदीच्या आईक सांगितल्यान. मग तिने ह्या सगळ्या म्हाका नाही कशाक सांगूक. माझा नशीब चांगला की श्वेता दिदीन ह्या म्हाका आधीच सांगितल्यान आणि म्हणूनच मी अजिबात दार उघडूक नाय. मी तेव्हा लहान होतय. मी काय करत होतय ता माझाच म्हाका कळत नाही होता. पण म्हाका चांगला आठवता मी दरवाजावर उभं रावान मोठ्यान ओरडान सांगितलं होतंय, तू हैना निघान जा. जोपर्यंत लाईटी येत नाही तोपर्यंत मी दार उघडूचंय नाही. आणि जेव्हा मी ती वाक्य बोललोय तेव्हा तो आवाज थांबलो होतो. पण 5 मिनिटांन परत तसोच आवाज येलो. कोणतरी दरवाजो वाजवत होता. तेवढ्यात माझ्या पप्पांचो आवाज येलो. ते म्हणत होते, मी इलय, दार उघड. माका तर काय समजतच नाही होता ते खरोखरच माझे पप्पा होत की अजून कोण. पण मी मात्र ठरवलं होतं की काय होऊन दे, लाईटी इल्याशिवाय मी काय दार उघडूचंय नाही. असा ठरवून मी घरात परत जाऊन बसलोय. घरात सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. मी मेणबत्ती लावून बसलो होतोय आणि ते स्मशान शांततेचा भंग करत एकच आवाज कानी पडत होतो. ह्यो सगळं विचार करूनच किती भयानक वाटता. पण ह्या सगळा मी स्वतः अनुभवलेलं आहे. लाईट येईपर्यंत ते दरवाजाचा आवाज आणि तो पैजणींचा आवाज सतत माझ्या कानी पडत होतो आणि मी अक्षरशः थरथर कापत आमच्या देवाच्या खोलीत जाऊन बसलो होतोय. कारण म्हाका माहिती होता की हीच अशी एक जागा असा ज्या जागेवर मी वाचूक शकतय. मी मनोमन देवाची प्रार्थना करत होतोय आणि कधी एकदा लाईट येता ह्याची वाट बघत होतोय. बरोबर 2:30 वाजल्यानंतर आमची लाईट येली. तेव्हा माझ्या थोडंफार जीवात जेविलो. रात्री 3च्या दरम्यान परत माझ्या कानावर एक आवाज पडलो. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं कसं शक्य असा? रात्रीचे 3 वाजून गेले, लाईटी सुद्धा इले. मग आता दाराच्या बाहेर हा कोण? तसो माका माझ्या पप्पांचो आवाज येलो. मी थरथरत दरवाजाकडे गेलोय. माका कायच सुधरत नाही होता. मी हसून म्हणालोय, कोण असा? पप्पा, तुम्ही आस? तसे माझे पप्पा म्हणाले, अरे काय झाला, एवढं कशा घाबरलं? मीच आहे, दार उघड. पण माका अजून अविश्वास बसत नाही होतो. माझे हातपाय थरथर कापतच होते आणि माझे पप्पा मात्र माका काय काय करून दार उघडूक सांगत होते. मी अक्षरशः अर्धो पाऊण तास दरवाजो काय उघडले नाही. पण जसे 4 वाजले तेव्हा मी तो दरवाजा उघडलाय. माझे पप्पा जिन्यावरच बसान होते. दार उघडताच ते घरात इले आणि माका त्यांनी घट्ट मिठी मारल्यानी. कारण त्यांका सगळी गोष्ट समजली होती. त्यांनी कसा बसा माका शांत केल्यानी आणि माका ते विचारूक लागले, आई इली नाही कशी घराक? पण माका तर कायच माहिती नाही होता. तेव्हा त्यांनी पटकन आईक फोन लावल्यानी. तेव्हा आमका समजला की आई आजीकडे थांबली होती. तिची तब्येत खूपच खालावली, ज्या कारणामुळे तिका थंय थांबायचा लागला. पण तिका माहिती नाही होता की माझ्या पप्पांका कामानिमित्त बाहेर जाऊचा असा आणि पप्पा सुद्धा घाईघाईतच निघान गेले होते. तेंका वाटला की आई रात्री येत म्हणून. पण या सगळ्यात आई पप्पांची कायच चूक नाही होती. पण माझा नशीब चांगला होता की श्वेता दीदीन माका या सगळ्या गोष्टीबद्दल आधीच सांगितल्या नव्हता. नाहीतर मी दार उघडून मोकळं झालं असतं आणि तेव्हा माझा काय झाला असता ता फक्त देवाकच माहिती. मी त्या सगळ्या प्रकारासून थोडक्यात वाचलं होतं. त्या दिवसानंतर माका आई पप्पा
कधीच एकट्याक त्या घरात सोडून गेले नाही आणि पुढच्या 5 वर्षान आम्ही थंयचे रूम विकून टाकलो आणि दुसऱ्या बिल्डिंगीत रावाक गेलो. पण त्या बिल्डिंगीत असा काय होता, कोणी वरती खोटानाटा करून टाकलेला होता ह्या मात्र आमकां कळला नाही. पण थंय अजून तो सगळो प्रकार घडता. माझ्या जीवनात इलेलो ह्यो भयानक अनुभव आज मी तुमकां सांगितलंय आणि तो तुमकां नक्कीच आवडलो आसात हेची म्हाका खात्री आसा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमकां ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जर ही गोष्ट आवडली आसात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला आसालच. चुकन जर कोणचा रावला आसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगवेगळो आणि भयानक सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.